नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या भागामध्ये आपण फेब्रुवारीच्या 25 ते 28 फेब्रुवारीच्या ज्या महत्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत याच्याविषयी माहिती पाहणार आहे. नुकतंच आता जर आपण पाहिलं तर इराण इस्रायल काय हे युद्ध चालू आहे. आणि युद्ध चालू व्हायच्या अगोदर 2 दिवस अगोदर त्या ठिकाणी भारताचे जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी हे यांनी या इस्रायल या देशाचा काय केला दौरा केलेला आहे. आणि मग इस्रायल संसदेचा जो आहे स्पीकर ऑफ द केनेसेट मेडल स्पीकर ऑफ द केनेसेट मेडल हे इस्रायल संसदेतर्फे प्रतिष्ठित दिलं जाणारं मेडल आहे. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आलेलं आहे. स्पीकर ऑफ द केनेसेट मेडल स्पीकर ऑफ द केनेसेट मेडल हे नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आलेलं आहे. आणि हा दुर्मिळ सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काय करण्यात आलेला आहे इस्रायल संसदेकडून देण्यात आलेला आहे. हे महत्वाचं आहे. मग आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेले जे पुरस्कार आहेत ते सुद्धा 25-26 चे महत्वाचे जे पुरस्कार आहेत ते सुद्धा काय करणार आहे पाहणार आहे. जर आपण आता पाहिलं 30 पेक्षा अधिक पुरस्कार त्यांना वेगवेगळ्या देशातून प्रतिष्ठित पुरस्कार जे आहेत ते प्रतिष्ठित पुरस्कार काय करण्यात आलेले आहेत देण्यात आलेले आहेत. नुकताच त्यांना इस्रायली संसदेकडून स्पीकर ऑफ द केनेसेट मेडल प्रदान करण्यात आलेलं आहे. आता बघा महत्वाची जी ठिकाणं आहेत अशी की ज्यांच्या नावांमध्ये काय करण्यात आलेलं आहे बदल करण्यात आलेला आहे. जसं आपण पाहिलं की संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर औरंगाबादचं नाव करण्यात आलेलं आहे. बरोबर ना. त्याच्यानंतर अ, अ, पुणे जिल्ह्यातील जो वेल्हे तालुका आहे या वेल्हे तालुक्याचं नाव काय करण्यात आलेलं आहे राजगड असं करण्यात आलेलं आहे. बरोबर. त्याच्यानंतर अहमदनगरचं अहिल्यानगर करण्यात आलेलं आहे. म्हणजे महत्वाचे जे ठिकाणं आहेत जिल्हे आहेत बरोबर ना किंवा रेल्वे स्टेशन आहे त्यांची जी नावं या 1-2 वर्षामध्ये किंवा महत्वाचे जे शहर आहेत त्यांची नावं चेंज करण्यात आलेली आहेत किंवा त्यांच्यामध्ये बदल करण्यात आलेले आहे याविषयी आपण महत्वाच्या याच्यामध्ये माहिती पाहणार आहे. बघा राजस्थानमधील जो याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर महत्वाचे ठिकाणं आहेत त्यांचे नाव काय करण्यात आले चेंज करण्यात आलेले आहेत. फळ सागर तलाव जो आहे फळ सागर याचं नाव वरुण सागर करण्यात आलेले आहे. राजस्थानमध्ये हा फळ सागर तलाव आहे याचं नाव काय करण्यात आलेलं आहे वरुण सागर करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर राजस्थानमध्येच एडवर्ड मेमोरियल भवन जे आहे त्याचं नाव महर्षी दयानंद विश्रांत गृह करण्यात आलेलं आहे. महर्षी दयानंद विश्रांत गृह. नंतर जलालाबाद या जलालाबादचं उत्तर प्रदेशमधील शहर आहे याचं परशुरामपुरी म्हणून नाव करण्यात आलेलं आहे परशुरामपुरी. त्यानंतर कर्नाकपूर म्हणून आहे मुंबईमध्ये त्याचं नाव सिंदूर ब्रिज करण्यात आलेलं आहे. काय करण्यात आलेलं आहे सिंदूर ब्रिज. त्यानंतर राष्ट्रीय सार्वजनिक सहकारी आणि बाल विकास संस्था जी आहे हिचं नाव बदलून सावित्रीबाई फुले राष्ट्रीय महिला आणि बाल विकास संस्था असं करण्यात आलेलं आहे. त्यानंतर खुलताबाद जे आहे महाराष्ट्रामधलं शहर त्याचं नाव काय करण्यात आलेलं आहे रत्नापूर नाव करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर हिंदुस्थान जेट ट्रेनर याचं नाव काय करण्यात आलेलं आहे ट्रेनिंग विमान आहे यशस ट्रेनिंग विमान आहे यशस. हिंदुस्थान जेट ट्रेनर जे आहे त्याचं नाव बघा HJT-36 याचं नाव काय करण्यात आलेलं आहे यशस हे नाव करण्यात आलेलं आहे नवीन नाव. पुढे बघा रेल्वे स्थानकांची बदललेली नावं. आता बघा हे जे हबीबगंज स्थानक आहे भोपाळमध्ये हबीबगंज स्थानक याचं नवीन नाव आहे राणी कमलापती स्थानक. काय करण्यात आलेलं आहे राणी कमलापती स्थानक. नंतर पूर्वीचं नाव बघा झाशी रेल्वे स्थानक होतं तिचं नाव वीरांगणा लक्ष्मीबाई झाशी स्थानक करण्यात आलेलं आहे. नंतर पूर्वीचं नाव अयोध्या जंक्शन होतं बरोबर ना. स्थानकांचे नाव चाललेत आपले अयोध्या धाम जंक्शन करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर उत्तर प्रदेश मधलं जे मंडो आडी हे स्थानक होतं त्याचं नाव काय करण्यात आलंय बनारस स्थानक. नंतर उधमपूर रेल्वे स्थानक जे आहे उधमपूर त्याचं नाव शहीद कॅप्टन तुषार महाजन स्थानक करण्यात आलेलं आहे. नंतर उत्तर प्रदेश मधलं जायज स्थानक जे आहे जायज त्याचं नाव करण्यात आलेलं आहे गुरु गोरखनाथ धाम. आणि पुढं पूर्वीचं जे नाव होतं बघा इथं अकबरगंज त्या अकबरगंजचं काय करण्यात आलेलं मा अहोरवा भवानी धाम. ही रेल्वे स्थानक जी आहेत त्या रेल्वे स्थानकांची नावे जी नवीन आणि जुनी आपण दोन्ही काय केलेली आहेत पाहिलेली आहेत. एकदा व्यवस्था ऐकून आणि पाहून घ्या. तर शहर आणि जिल्हा बघा मी सांगितलं औरंगाबादचं काय झालं सगळ्यांना माहिती छत्रपती संभाजीनगर. उस्मानाबादचं काय करण्यात आलेलं आहे धाराशिव. त्यानंतर पूर्वीचं जे अहमदनगर सिटी आहे तिथं काय करण्यात आलेलं आहे अहिल्यानगर. नंतर मध्य प्रदेश मधलं होशंगाबाद त्याचं काय करण्यात आलेलं आहे नर्मदापुरम. काय करण्यात आलेलं आहे नर्मदापुरम. नंतर मध्य प्रदेश मधलं बाबाई जे आहे बाबाईचं माखन नगर हे नाव करण्यात आलेलं आहे.
गुजरातचं जे राजपिंपळा जिल्हा आहे, राजपिंपळा जिल्हा, त्याचं नाव नर्मदा जिल्हा ठेवण्यात आलेलं आहे. लक्षात राहू द्या, महत्वाचं आहे. काय ठेवण्यात आलेलं आहे? नर्मदा जिल्हा. आता अंदमान निकोबार मधली जी बेट आहेत त्या बेटांची नावं सुद्धा किंवा बदलण्यात आलेली आहेत. पूर्वीचं जे नाव होतं रॉस आयलंड, नाव काय करण्यात आलं? नेताजी सुभाषचंद्र बोस द्वीप. नंतर नील आयलंड जे आहे त्याचं नाव शहीद द्वीप ठेवण्यात आलेलं आहे. आणि हॅवलॉक आयलंड जे आहे त्याचं नाव स्वराज द्वीप ठेवण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. याच्यावर हमखास एखादा तरी प्रश्न याच्यावर काय केला जाणार? त्या येणाऱ्या ज्या कालावधीमध्ये एक्झाम आहेत महत्वाच्या, त्याच्यावर हमखास प्रश्न विचारला जाईल. पुढं प्रधानमंत्री कार्यालय, याच्यावर आपण माहिती पाहिली, त्यांची नावं सुद्धा. त्याचं नाव काय करण्यात आलंय? सेवा तीर्थ करण्यात आलेलं आहे. राजपथ दिल्ली, त्याचं नाव काय करण्यात आले? कर्तव्य पथ. केंद्रीय जे सचिवालय आहे त्याचं नाव कर्तव्य भवन ठेवण्यात आलेलं आहे. राजभवन जे आहे त्याचं नाव लोक भवन ठेवण्यात आलेलं आहे. अकबर भवन जे आहे त्याचं नाव सरदार पटेल भवन ठेवण्यात आलेलं आहे. रेसकोर्स रोड, त्याचं नाव लोक कल्याण मार्ग ठेवण्यात आलेला आहे. अकबर रोड जो आहे त्याचं नाव महर्षी वाल्मिकी मार्ग करण्यात आलेला आहे. मुघल सराय नगर जे आहे त्या ठिकाणी पंडित दीनदयाळ उपाध्याय नगर करण्यात आलेला आहे. औरंगजेब रोड, त्याचं नाव डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम रोड करण्यात आलेलं आहे. हे 2025 मध्ये सगळी नावं करण्यात आलेली आहेत. व्हिक्टोरिया टर्मिन्स, हे माहिती आपल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. हबीबगंज रेल्वे स्टेशन, याचं नाव राणी कमलापती रेल्वे स्टेशन असं करण्यात आलेलं आहे. पुढं बघा, हे जे जंक्शन आहे, मुघल सराय जंक्शन, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, फिरोजशाह कोटला स्टेडियम, त्याचं नाव काय करण्यात आले? अरुण जेटली स्टेडियम. नंतर इलाहाबादचं मागच्या वर्षी प्रयागराज करण्यात आलेलं आहे. फैजाबादचं काय करण्यात आलेलं आहे? अयोध्या. फैजाबादचं काय करण्यात आलेलं आहे? अयोध्या. आता जे भारतीय दंड संहिता आहे आयपीसी, त्याला आता सध्या काय म्हणतात रे? भारतीय न्याय संहिता. पुढं ईश्वरपूर, बरोबर ना, जिल्हा सांगली मधलं जे इस्लामपूर आहे त्याचं नाव काय करण्यात आलंय? ईश्वरपूर. आणि मी सांगितल्याप्रमाणे पुणे जिल्ह्यामध्ये जो वेल्हा तालुका होता, वेल्हे तालुका, त्या वेल्हा तालुक्याचं नाव काय करण्यात आलेलं आहे? महत्वाचं, राजगड. काय करण्यात आलेलं आहे रे? राजगड हे नाव करण्यात आलेलं आहे. महत्वाचं आहे. पुढे बघा, जे आता इथं स्टेशन आहेत बघा, अहमदनगर स्टेशनचं काय करण्यात आले? अहिल्यानगर स्टेशन. औरंगाबाद स्टेशनचं छत्रपती संभाजीनगर स्टेशन. नंतर जुने नाव मरीन लाईन्स, मरीन लाईन्सचं मुंबादेवी. नंतर जुने नाव करी रोड, या रोडचं नाव काय? लालबाग. पुढं चर्नी रोड, त्याचं गिरगाव जुने नाव आहे. बरोबर आहे, जुने नाव आहेत नंतर करण्यात आलेले आहे. नंतर पण ही 2-3 वर्षापूर्वीच करण्यात आले. डॉकयार्ड रोड, माझगाव डॉक याला म्हटलं जातं. नंतर कॉटन ग्रीन, काला चौकी, जुनं नाव सँडहर्स्ट रोड, याचं नाव काय करण्यात आलं? डोंगरी. जुने नाव किंग्स सर्कल, याचं नाव काय करण्यात आलं? तीर्थंकर पार्श्वनाथ. आणि पुढं बघा, खुलताबाद जे आहे, खुलताबाद याचं काय करण्यात आलेलं आहे? रत्नपूर. बरोबर ना, हे नाव लक्षात ठेवा. पुढं पंतप्रधानांना मिळाले, मी सांगितलं की आताच त्यांना इस्रायल संसदेने सर्वोच्च मेडल काय करण्यात आलेले आहे? देण्यात आलेले किंवा जे प्रदान करण्यात आलेलं आहे. मग आता आपलं जर आपण पाहिलं तर चालू घडामोडी 1 ते 1.5 वर्षाच्या विचारल्या जातात. मग 2025 आणि 26 मध्ये त्यांना महत्वाचे कोणते पुरस्कार देण्यात आले याविषयी आपण काय करणार आहे? माहिती पाहणार आहे. याच्यामध्ये महत्वाचे पुरस्कार देण्यात आले, सर्वोच्च सन्मान. आताच नुकताच इस्रायल संसदेने कोणता दिला? आपण आताच पाहिलं, स्पीकर ऑफ द नेशन मेडल. स्पीकर ऑफ द नेशन मेडल. जर 2025 चे बघा, ओमान या देशाने ऑर्डर ऑफ ओमान हा पुरस्कार दिलेला आहे. नंतर इथिओपिया या देशाने द ग्रेट ऑनर नेशन ऑफ इथिओपिया. बरोबर ना, हा पुरस्कार किंवा या पुरस्काराने सन्मानित केलेला आहे. नामिबिया या देशाने ऑर्डर ऑफ द मोस्ट एन्शियंट वेल्विटिशिया मिराबिलस हा त्यांचा सर्वोच्च सन्मान देऊन किंवा हा सर्वोच्च सन्मान दिलेला आहे. नंतर ब्राझील देशाने ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल अवॉर्ड ऑफ द साऊदर्न क्रॉस. नंतर त्रिनिदाद आणि टोबॅगोचा देशाचा दौरा केला होता त्यांनी, द ऑर्डर ऑफ रिपब्लिक ऑफ द त्रिनिदाद आणि टोबॅगो. नंतर घाना या देशाकडून द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना या पुरस्काराने सन्मानित केलेला आहे. सायप्रस देश ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मार्कवेस तृतीय. श्रीलंकेने मित्रभूषण, श्रीलंकेने कोणते दिले? मित्रभूषण. आणि मॉरिशस ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द इंडियन ओशन. मग इथं जर आपण पाहिलं तर महत्वाचं बघा,
हे 25-26 मध्ये त्यांना पुरस्कार देण्यात आलेले आहेत. आता महत्वाच्या ज्या वन लाईनर आहेत बघा, नुकतंच विमेन्स एशिया कप रायझिंग स्टार्सचे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? भारत या देशाने जिंकलेलं आहे. कोणी? भारताने. हे महत्वाचे. लिव्हरविन चॅम्पियन्स कप 2026 बरोबर ना? मग हा कोणी जिंकलेला आहे? पंकज अडवाणी. पंकज अडवाणी यांनी ही स्पर्धा काय केलेली आहे? जिंकलेली आहे. जर आपण पाहिलं तर पुस्तकांवर सुद्धा काय केलं जातात? महत्वाची पुस्तकं आहेत. ते आपण मागच्या सिरीजमध्ये 2025 सर्वच्या सर्व पुस्तकं जी आहेत महत्वाची आणि त्याचे लेखक सर्व आपण काय केलेले आहेत? घेतलेले आहेत. मग आता नुकतीच प्रकाशित झालेली महत्वाची पुस्तकं आहेत हे. द सेज हू रिइमॅजिन हिंदुइझम. द सेज हू रिइमॅजिन हिंदुइझम हे पुस्तक जे आहे ते कोणाचं आहे? शशी थरूर यांचं आहे. कोणाचं आहे? शशी थरूर. द सेज हू रिइमॅजिन हिंदुइझम हे पुस्तक कोणाचं आहे? शशी थरूर यांचं. आणि महत्वाचं पुस्तक आहे, लक्षात ठेवा, अटल बिहारी वाजपेयी द एटर्नल स्टेटसमॅन नुकतंच प्रकाशित झालेलं आहे. सी.पी. राधाकृष्णन यांनी हे काय केलेलं आहे? प्रकाशित केलेलं आहे. याचे लेखक कोण आहेत? वरिष्ठ राजनेता विजय गोयल. वरिष्ठ राजनेता विजय गोयल यांनी अटल बिहारी वाजपेयी द एटर्नल स्टेटसमॅन हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि याचं प्रकाशन सी.पी. राधाकृष्णन यांनी केलेलं आहे. बघा, मग आता जर आपण पाहिलं तर महत्वाच्या फेब्रुवारीच्या सर्वच्या सर्व चालू घडामोडी आपण संपवलेल्या आहेत किंवा कम्प्लीट केलेल्या आहेत. पुढच्या भागामध्ये आपण मार्च या महिन्यातल्या विशेष चालू घडामोडी संपूर्ण काय करणार आहे? पाहणार आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्कीच पोहोचवा. येणाऱ्या काळामध्ये ज्या परीक्षा आहेत याचा सर्व विद्यार्थ्यांना काय होणार आहे? फायदा होणार आहे. तसंच आपला शौर्य करिअर अकॅडमी GS चा चॅनल आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मोफत संपूर्ण संपूर्ण जे GS आहे ते संपूर्ण GS शिकवलं जात आहे. त्याच्यामध्ये पंचायत राज हा जो विषय आहे हा पंचायत राज विषय संपूर्ण कंप्लीट झालेला आहे. त्याच्यानंतर सध्या राज्यशास्त्र आणि महाराष्ट्राचा भूगोल ही सिरीज काय आहे? सुरू आहे. नक्कीच विद्यार्थ्यांनी त्या चॅनलला सबस्क्राईब करावं. त्याच्यानंतर हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.